सर्वांना सलाम. प्रेज लॉर्ड. आजच्या शास्त्र मननासाठी या सकाळच्या वेळेस आपण दुसरे राज्य याचा 22वा अध्याय आणि त्याचे 1 आणि 2 ही वचनं आज आपण वाचन करू आणि आपल्या एका पारिवारिक जीवनासाठी आपले एक आई वडील म्हणून प्रभू आम्हाला या वचनातून काहीतरी सांगू इच्छितो, त्याकडे आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत. दुसरे राज्य 22वा अध्याय वचन 1 आणि 2. योशिया राज्य करू लागला तेव्हा तो 8 वर्षाचा होता. त्याने यरुशलेमेत 31 वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव यदिदा, ती बसकत यतला अदाया याची कन्या. वचन 2. परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले, ज्या मार्गाने त्याचा पूर्वज दावीद चालला त्याने तोही चालला, उजवी डावीकडे वळला नाही. देवा वाचलेलं हे वचन आम्हाला या ठिकाणी समजण्यासाठी सहायता करू. ज्यावेळेस या वचनाकडे मी आपलं लक्ष लावत होतो किंवा मी या वचनाला वाचत होतो त्यावेळेस हे वचन फार मला उत्साह देणारं, प्रोत्साहन देणारं असं झालं. मी ज्यावेळेस वाचतोय की इतिहासामध्ये एक व्यक्ती, योशिया नावाचा व्यक्ती, जो केवळ आणि केवळ एक बालक होता. 8 वर्षाचा असताना परमेश्वराने या बालकाला यरुशलेमेत आणि यहुदियात राज्य करण्यासाठी राजा म्हणून राजगादीवर बसवलं. मी ज्यावेळेस वाचत होतो मला थोड्या वेळासाठी विचार पडला की 8 वर्षाचं बाळ किंवा 8 वर्षाचा मुलगा हा किती हुशार किंवा किती ज्ञानवान किंवा किती बुद्धिवान असेल किंवा किती बुद्धिज्ञानाने तो भरला असेल. परमेश्वराने त्याच्यामध्ये काय पाहिलं किंवा परमेश्वराने त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी पाहिल्या की तो राजपदावर बसण्यायोग्य आहे असं परमेश्वराच्या दृष्टी दिसलं आणि परमेश्वराने त्याला राजगादीवर बसवलं. आणि विशेष फक्त 8 वर्षाचा. ज्यावेळेस यावर मी विचार करत आहे, अभ्यास करत होतो, त्यावेळेस एक गोष्ट माझ्यासमोर परमेश्वराने दाखवली. ती अशी की मी दुसरे राज्य याचे काही मागचे देखील अध्यायांचं वाचन केलं. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, मला समजलं या गोष्टीला किंवा योशियाचा जो वडील आहे तो अमोन हा देखील एक राजा होता. अमोनाचा बाप मनशे हा देखील राजा होता. मनशेचा बाप आम्ही पाहतोय हिजकिया हा देखील राजा होता. तर राजपदाची जबाबदारी एकावरून दुसरीकडे, दुसऱ्यावरून तिसरीकडे आली. हे पाहत असताना आम्ही पाहतोय की हिजकिया हा राजा परमेश्वराच्या वचनानुसार राज्य केलं. त्यानंतर मनुष्य आला. मनुष्याने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागला नाही, मूर्तीपूजेमध्ये मिसळला. त्यानंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा आमोन आला. तो देखील त्याने आपल्या बापाचा मार्ग स्वीकारत मूर्तीपूजा आणि परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट आणि पाप तो ते करत आला आणि ते पापच त्याने यरुशलेमेत आणि यहुदियात करून घेतले. असं असताना आम्ही पाहतोय अमोन मृत्यू पावला आणि त्यानंतर परमेश्वराने त्याच्या जागी अमोनचा पुत्र योशिया याला राजा केला. परंतु या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही पाहतोय की साहजिक हे होतं की आपला वडील ज्या मार्गाने चालला त्या मार्गाने पुत्र जाण्याची शक्यता वर्तवता येत नाही. कारण इतिहास आम्हाला ते सांगत आहे की हिजकियाचा पुत्र मनुष्य आपल्या बापाचा मार्ग त्याने धरला नाही, तर तो वाईट मार्गाने गेला. मनशेला पुत्र झाला अमोन, त्यानेही वाईट मार्ग पकडला, आपल्या बापाचा मार्ग धरला. त्यानंतर या ठिकाणी योशिया जो आहे अमोनचा पुत्र,
आमोनचा पुत्र, त्याने आपल्या बापाचा मार्ग धरला नाही, तर त्याने देवाचा मार्ग धरला किंवा देवाच्या मार्गाने तो वाढला, ज्यामुळे परमेश्वराने त्याला 8 वर्षाचा असताना राजगादीवर बसवलं. दुसऱ्या वचनामध्ये जे आम्ही वाचतोय 22व्या अध्यायाच्या, की परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले, ज्या मार्गाने त्याचा पूर्वज दावीद चालला त्यानेच तोही चालला, उजवी डावीकडे वळला नाही. या गोष्टीकडे ज्यावेळेस आम्ही आमचं लक्ष लावतो की परमेश्वराच्या दृष्टीने बरे ते त्याने केले, ज्या मार्गाने त्याचा पूर्वज दावीद चालला त्यानेच तो चालला. या गोष्टी पाहत असताना एक गोष्ट समोर येते की त्याला परमेश्वराच्या मार्गाने परमेश्वराच्या दृष्टीने चालण्यासाठी कोणी शिकवलंय? त्याचा पूर्वज दावीद याच्या मार्गाने चालण्यासाठी त्याला कोणी प्रोत्साहन केलं? किंवा तुला परमेश्वराच्याच मार्गाने चालायचं आहे, किंवा तुला आपल्या पूर्वज दावीदाच्या मार्गानेच तुला वाढायचं आहे? ही वाढवण्याची जबाबदारी कोणी घेतली? तर आम्ही पाहतोय की त्याची आई, जिचं नाव यदिदा आहे, 8 वर्षाचं मुलगं राजगादीवर बसत आहे. परंतु जन्मापासून ज्यावेळेस कदाचित या योशियाचा जन्म झाला त्या क्षणापासून यदिदाने आपल्या लेकराला ज्या जबाबदारीने किंवा ज्या कर्तव्याने, वचनाच्या अधीनतेत, परमेश्वराच्या भयात, परमेश्वराच्या दृष्टीने, नियमशास्त्राला धरून आणि दावीद ज्या वचनाला घेऊन जगला, परमेश्वराच्या त्या वचनावर ते स्वतः जगत आपल्या लेकराला त्यामध्ये तिने वाढवलं. तर सर्व याचं प्राधान्य तिच्या आईला जाते की आईने हा पुढाकार घेतला. वडील हा विधर्मी असताना, वडील हा मूर्तिपूजक असताना, वडील हा राजा असताना त्याची बायको आपल्या नवऱ्याचे संस्कार किंवा आपल्या नवऱ्याचा अधिकार आपल्या मुलावर ते पडू देत नाही, किंवा मूर्तिपूजेचे संस्कार किंवा चुकीचे, दुष्टाईचे, पापाचे संस्कार किंवा त्या गोष्टी करण्याची गोष्टी करण्याची इच्छा आपल्या मुलामध्ये निर्माण होऊ देत नाही. तर ते आपल्या मुलाला परमेश्वराच्या दृष्टीने जर बरं आहे, चांगलं आहे, किंवा परमेश्वराच्या मार्गाने चालणं किती सुंदर आहे, या गोष्टी ते शिकवत राहिले. आणि या सर्व गोष्टीमुळेच आम्ही पाहतोय की प्रभूंनी हे आम्हाला करताना दिसलं. त्यासाठी आम्ही या गोष्टीकडे आमचं लक्ष लावत असताना आम्ही या विचाराला आज समजून घेऊ की ज्या जबाबदारीला योशियाच्या आईने आपल्या हातात घेतलं, स्वीकारलं, त्या जबाबदारीने आम्ही आज प्रत्येक आईवडिलांनी आमच्या लेकराला वाढवणं आवश्यक आहे. 8 वर्षाचा मुलगा, परंतु यरुशलेमेत राज्य करू लागला, यरुशलेमेचं राजाचं पद सांभाळत आहे. 8 वर्षाचा मुलगा हा राजगादीवर बसला आहे. प्रियांनो, आज एक साधा प्रश्न या सकाळच्या वेळेस या वचनातून आमच्या समोर आहे की 8 वर्षाची आमची लेकरं, आमची मुलं, आमची मुली 8 वर्षाचे आहेत किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे असतील तर ते काय करत आहेत? ते आज कशासमोर बसले आहेत? ते आज कशावर बसून आहेत? राजगादीवर बसून प्रजेच्या समोर बसला हा माणूस आणि प्रजेचा न्याय करत आहे. आम्ही काय करत आहोत किंवा आमची लेकरं काय करत आहे? मोबाईल, टेलिव्हिजनसारख्या वस्तूसमोर आमचे लेकरं बसून त्या जगी गोष्टी शिकत आहेत का? किंवा आमचे लेकरं काय करत आहे, कुठे बसलेले आहेत, हे पाहण्याची गरज आहे. ते पुस्तकासमोर आहेत, बायबल आपल्यासमोर घेऊन बसले आहेत, की मोबाईल आपल्यासमोर घेऊन बसले आहेत, ते टेलिव्हिजनच्या समोर येऊन बसलेले आहेत. ते कुठे वाढत आहे? कारण जिथे आम्ही त्यांना वाढवू तिथेच ते वाढतील. तिथे सूत्रामध्ये सुंदर एक वचन आहे की आपल्या मुलांना योग्य वेळी योग्य असं शिक्षण द्या, म्हणजे मोठ्यापणी हे त्यापासून दूर होणार नाही. आजच आम्हाला हे समजण्याची गरज आहे की आमच्या लेकराला तो किती छोटा आहे याकडे लक्ष न घालता
आमची जबाबदारी समजून यदिदासारखं कर्तव्य स्वतः स्वीकारून आम्ही प्रत्येक आईनी प्रत्येक अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या लेकराला देवाच्या भयात वचनात वाढवण्याचं कर्तव्य आहे, जेणेकरून तो मोठ्यापणी परमेश्वराचा मार्ग सोडून जाणार नाही. देवाच्या मनाद्वारे तुम्हाला आपल्या कुटुंबात आपल्या लेकराला योग्य उत्तम वळण लावण्यासाठी आणि वचनात वाढवण्यासाठी तुमचं सहाय्य करो. धन्यवाद.